प्रश्न शंकररावजींच्या हयात असताना जितेंद्र आव्हाडांच्या नेत्यांनी त्यांचा कसा कसा अपमान केलेला आहे ते मला सांगायची गरज नाही. मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्व सूट आहे की शंकरराव चव्हाण हयात असताना त्यांनी कशा पद्धतीने राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं ते मला मुद्दाम आवर्जून याच्याने उल्लेख केला पाहिजे. म्हणजे भाजपने जे आंदोलन केलं ते बाबासाहेबांच्या विषयी निश्चित नितांत आदर ठेवून जे इतिहासामध्ये जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न जर करत असेल ते अयोग्य आहे. काँग्रेसची विचारधारा आहे या विचारधारात चव्हाण कुटुंबांचं घर बांधलेलं आहे. अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसची विचारांच्या माणसाला असे दिवस आले त्यांनाही वाईट ते सुद्धा आधी कुठे होते राष्ट्रवादीने नंतर आले त्याची काय भूमिका तुम्ही मला सांगायची दिसते त्या बद्दल मला शिकवण्याची गरज नाही. विश्वानंद यांनी ती गोष्ट केली आहे. अशोक चव्हाणजी ही वागणं आपल्याला शोभत नाही. यालाच म्हणतात खायचं पुढलं आणि जायचं पुढलं. एवढा मोठा साक्षात्कार काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद घोषणा झाला काय प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं काय गरजेचं नाहीये. माझ्यावर काही बोलून त्यांना जिथे मिळवायचं काय असेल तुम्ही जरूर मिळवावं तर त्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करायची गरज नाही. ठीक आहे राजकारण होत राहतं.